नमस्कार, इझी टेस्टी फूड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेलला मिळतो तसा लसूणी पालक पनीर। चला तर रेसिपी सुरू करूया। मी इथे एक जुडी पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करत ठेवलेले आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमच साखर टाकते। साखर टाकल्यामुळे पालकचा कलर बदलत नाही, हिरवाच राहतो। पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। बघू शकता पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये मी पालकची पानं टाकते। दोन मिनिटे पालकला गरम पाण्यामधून वाफवून घ्यायचे आहे। पालक शिजतोय तोपर्यंत कुकिंगसाठी लागणाऱ्या पेस्ट बनवून घेते। मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जार बंद करून मिक्सरमधून फिरवून घेते। बघू शकता पेस्ट बनवून तयार आहे। मी इथे 7 ते 8 काजू अर्धा तास पाण्यामधून भिजवून घेतलेले आहेत। आता याचे सुद्धा मी पेस्ट करून घेते। पेस्ट बनवण्यासाठी मी याच्यातलंच थोडंसं पाणी वापरणार आहे। काजूची पेस्ट बनवून तयार आहे। 2 मिनिटे झालेले आहेत। गॅस बंद करते आणि पालकची पाने थंड पाण्यामध्ये काढून घेते। मी इथे फ्रीजमधलं थंड पाणी वापरलेलं आहे। याच्यामुळे पालकची कुकिंग प्रोसेस थांबते। आता ही पालकची पानं थंड होईपर्यंत अशीच 5 मिनिटे पाण्यामध्ये ठेवते। पालक थंड झालेला आहे। आता त्याची मी प्युरी बनवून घेते। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि थंड झालेला पालक मिक्सर जारमध्ये टाकते। आणि आता जार बंद करून मिक्सरमधून फिरवून घेते। पालकची प्युरी बनवून तयार झालेली आहे। इथे एका टोपामध्ये मी 1 चमच साजूक तूप आणि 1 चमच तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगल्यापैकी गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरा टाकायचा आहे। जिरा चांगल्यापैकी फुलला की त्याच्यामध्ये बनवलेली कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून घेते। या पेस्टला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। बघू शकता पेस्टला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये गरम मसाला, धने पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून घेते। बनवलेली काजूची पेस्ट पण टाकते। मिक्स करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये मी अर्धा चमच कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि आता हा मसाला चांगल्यापैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये मी बनवलेली पालकची प्युरी टाकते। प्युरी आणि मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। प्युरी आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता हे
3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता चांगल्यापैकी शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते। या स्टेपला आता मी याच्यामध्ये पनीर टाकून घेणार आहे। तुम्हाला जर पनीर तळून हवं असेल तर तुम्ही तळूनही टाकू शकता। मी तसंच टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मी फ्रेश क्रीम मिक्स करते। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दूध किंवा दुधावरची साई वापरू शकता। चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे असंच लो गॅसवर शिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत तडका बनवून घेते। तडका पॅनमध्ये मी 2 चमच बटर टाकलेला आहे। याच्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता लसूण बटरमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेते। याच्यामध्ये मी 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तडका मस्तपैकी तडतडून द्यायचा आहे। आणि आता हा तडका मी पालक पनीरमध्ये टाकणार आहे। तडका टाकून झाल्यानंतर गॅस बंद करून याच्यावर मी 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे, जेणेकरून तडक्याचा फ्लेवर पालक पनीरमध्ये उतरतो। आणि अशा प्रकारे लसूणी पालक पनीर तयार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।